नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ए टू झेड पोलीस भरती म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजे ए पासून तर झेड पर्यंत असं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. ए टू झेड पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो काही हा व्हिडिओ मी बनवत आहे तो व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे की जे पोलीस भरतीची तयारी अगोदरपासून करत आहे, म्हणजे ज्यांनी या अगोदर एक किंवा दोन भरती दिलेली आहे. आणि पुन्हा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी राहणार आहे की जे काही विद्यार्थी आता पोलीस भरतीमध्ये नवीन उतरले असतील, म्हणजे ज्यांची आता सुरुवात झाली आहे, त्यांनी या अगोदर भरती वगैरे दिलेली नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे. आणि तसेच त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हा व्हिडिओ राहणार आहे. जर समजून घ्या हा व्हिडिओ विद्यार्थीपर्यंत पोहोचला नाही की जे काही मुलं तयारी करत असतील, पण त्यांच्या वडिलांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत, घरच्यांपर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे जे काही नवीन विद्यार्थी असेल त्यांनी कशी सुरुवात करायची आहे, किंवा जे काही विद्यार्थी असे आहे की ज्यांनी या अगोदर भरती दिली आहे पण त्यांचा लेखीमध्ये स्कोर वाढत नाही, जवळपास 65-70च्या रेंजमध्ये त्यांचा पेपर जातो पण त्याच्या पुढे जात नाही, मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी. आता जो काही मी युट्यूब चॅनल चालू केलेला आहे त्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मोफतमध्ये संपूर्ण पोलीस भरतीचा सिलेबस मी देणार आहे. म्हणजे रोज जवळपास तुमचे 4 तासांचे 4 व्हिडिओ टाकणार आहे मी. आता 4 तास म्हणजे 4 व्हिडिओ कशा कशाचे, तर एक राहील तुमचा पोलीस भरतीसाठी जो काही आवश्यक सब्जेक्ट आहे गणिताचा, त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ राहील तुमचा बुद्धिमत्तेचा, तिसरा व्हिडिओ राहील तुमचा मराठी व्याकरण, आणि चौथा सब्जेक्ट राहणार आहे तुमचा कशाचा, जीएसचा, म्हणजे जनरल काय सब्जेक्ट म्हणा. आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला माझी ओळख सांगून देतो. मी निलेश राठोड, ठाणे सिटीला पोलीस शिपाई म्हणून 2023 ला माझी भरती झाली आहे. जेव्हा माझी भरती झालेली होती तेव्हा मला लेखीमध्ये 95 मार्क्स होते. लेखीमध्ये किती गुण होते? 95 गुण होते. त्या 95 पैकी जे काही माझे 5 मार्क्स कमी झालेले होते ते होते माझे जीएस मध्ये. जे काही गणिताचे मार्क्स होते माझे पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहे. बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा मला पैकी गुण मिळाले आहे. आणि मराठी व्याकरण जो काही सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये मला पैकी गुण मिळाले आहे. म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे सब्जेक्ट माझे चांगले आहे. म्हणजे असं म्हणता येईल की गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी मध्ये तिन्ही सब्जेक्टमध्ये 75 पैकी मला 75 गुण मिळालेले आहे. म्हणजे जो काही माझा समजून घ्या अभ्यास असेल, जो काही माझा 3-4 वर्षाचा त्या सब्जेक्टमध्ये अनुभव असेल, तो सर्व अनुभव समजून घ्या मी तुम्हाला युट्यूब मध्ये देणार आहे. जे काही मी व्हिडिओ रेकॉर्डेड करणार आहे ते सगळे व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. आता हे सगळे व्हिडिओ तर तुम्हाला रेकॉर्डेड मिळणार आहे. म्हणजे असं समजून घ्या तुम्हाला 100 मार्गाची तुम्ही जे काही लेखीची तयारी करत असेल ती लेखीची तयारी तुम्ही असं समजून घ्या की तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर जर असाल तर तुम्हाला हे सगळं काही कशात मिळणार आहे, तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज 4ही सब्जेक्टचे 4 व्हिडिओ तुम्हाला रोज टाकणार आहे, म्हणजे टाकणार आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता जे काही विद्यार्थी तयारी करत असेल किंवा जे काही विद्यार्थी आता नवीन आलेले असेल त्यांच्यासाठी पर्सनली हा मी व्हिडिओ बनवलेला आहे की त्यांनी कशा प्रकारे तयारी करायची आहे, किंवा ज्यांनी अगोदर भरती दिली आहे त्यांनी त्यांच्या मार्क्समध्ये कशी समजून घ्या वाढ करायची आहे. आता एक गट येतो तुमच्या विद्यार्थ्यांचा कोणता, की ज्यांनी या अगोदर 1 किंवा 2 भरती दिलेली आहे. तो एक विद्यार्थ्यांचा गट राहणार आहे की ज्यांनी या अगोदर भरती दिलेली आहे, म्हणजे त्यांना थोडाफार चांगला अनुभव असेल, त्यांचे मार्क्स वाढत नसेल, त्यांच्यासाठी राहणार आहे. आणि एक विद्यार्थी असे राहणार आहे की ज्यांनी आता नवीनच सुरुवात केली आहे, त्यांची जी काही येणारी 2025 ची भरती राहणार आहे ती त्यांची पहिली भरती राहणार आहे. मग आता जर तुम्ही पोलीस भरती करत असेल तर त्याच्यासाठी थोडंफार तुम्हाला ग्राउंड माहित असायला पाहिजे की मुलांमध्ये 1600 मीटर रनिंग राहते, 5 मिनिट 10 सेकंद मध्ये आउट ऑफ राहते. त्याच्यानंतर 100 मीटरचा इव्हेंट राहतो, 11.50 सेकंद मध्ये काहीतरी तुमचा 100चा टायमिंग राहतो. आणि तिसरा इव्हेंट राहतो तुमचा गोळाफेकचा. जे काही तुमचे फिजिकल राहते ते पूर्ण फिजिकल 50 मार्क्सचाच राहते आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांनी त्याचं कट ऑफ की नाही वेगवेगळं लागलेलं राहते. म्हणजे इथे 2023 ला ठाणे सिटी जर तुम्ही म्हणत असाल तर ओपनची समजून घ्या कट ऑफ मुलांची जनरल मध्ये
45 मार्क्स लागलेले होते. त्याच्यानंतर जर कास्टमध्ये वगैरे जर तुम्ही असाल तर त्यांचं 43 किंवा जे समजून घ्या एसटी वगैरे असतील किंवा एससी वगैरे असतील तर त्यांचं 41 काहीतरी कट ऑफ लागलेला होता, म्हणजे ते हाय कट ऑफ गेलेला होता. काही जिल्ह्यांचं असं राहते, यवतमाळ जिल्हा जर घेतो म्हटलं तर तिथे जवळपास कास्टमध्ये 36 काहीतरी कट ऑफ लागलेला आहे, आणि ओपन जर घेत असाल तर ओपन तुम्ही 38 काहीतरी म्हणणार आहे, म्हणजे तिथे कट ऑफ जो काही तुमचा कमी लागलेला आहे. आणि काही जिल्हे असे राहते की तिथे जर ग्राउंड म्हणजे समजून घ्या इव्हेंट सोपे राहते. यवतमाळमध्ये 1600 मीटर अगोदर जर असेल तर त्याच्यानंतर गोळा मुलांचा कमी जाणार आहे, 100 कमी जाणार आहे. इकडे त्याच्या विरुद्ध झालेला आहे. सर्वात अगोदर तुमचा गोळा इव्हेंट झाला, त्याच्यानंतर 100 इव्हेंट झाला, त्याच्यानंतर 1600. म्हणून तुमचं जे काही फिजिकलचे मार्क्स राहते त्याच्यामध्ये 2-2 मार्क्स असे समजून घ्या तुमचे, तुम्हाला फायदा होऊन जातो. आता ते ग्राउंड झालं तुमचं. ग्राउंडमध्ये जर तुम्ही कट ऑफ मध्ये जर बसले तर तुम्हाला लेखीला पात्र करतात. तर लेखीचा जर तुम्ही अभ्यास जर करत असेल तर लेखीच्या अभ्यासासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचे जर म्हटलं तर तुम्हाला 4 सब्जेक्ट राहतात. ते 4 सब्जेक्ट मध्ये पहिला विषय राहील तुमचा गणित, जो काही तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 100 पैकी 95 गुणासाठी विचारला जातो. त्याच्यानंतर राहणार आहे तुमचं मराठी व्याकरण, तो सुद्धा तुम्हाला 25 मार्कासाठी विचारला जातो. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता 25 गुणांसाठी विचारला जातो. या 3 सब्जेक्ट मिळून टोटल तुमचे 75 गुण राहणार आहे. आणि चौथा जो काही सब्जेक्ट राहणार आहे तो तुमचा राहणार आहे जीएसचा, म्हणजे जनरल सब्जेक्ट म्हणा. त्या जनरल सब्जेक्ट मध्ये तुम्हाला जीएस मध्ये इतिहास येतो, त्याच्यानंतर भूगोल, त्याच्यानंतर राज्यशास्त्र, त्याच्यानंतर नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, त्याच्यानंतर संगणकावर क्वेश्चन विचारले जातात. आणि एक तुमचा सब्जेक्ट चालू घडामोडी, त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजे सिलेबसने जर घेतो म्हटलं तर सर्वात मोठा विषय राहणार तुमचा जीएसचा राहणार आहे. पण जे काही गुण राहणार आहे, सर्वात जर समजून घ्या तुम्हाला पोलीस भरतीमध्ये गुण मिळवायचे असेल तर सर्वात सोपे म्हणा किंवा सर्वात जर तुम्हाला तयारी करायची असेल तर 3 सब्जेक्टची करावी लागेल. त्याच्यामध्ये तुमचं गणित, बुद्धिमत्ता आणि एक राहणार आहे तुमचं मराठी. सगळ्यात जास्त आपण जर व्हिडिओ बनवण्यावर जर फोकस करत असेल तर तुमचं गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणवर राहणार आहे. मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला एक राहणार आहे तुमचा शब्दसंग्रह. हे 75 पैकी जर तुम्ही समजून घ्या जवळपास 72 प्लस किंवा 71 प्लस जर तुम्ही गुण घेत असेल तर तुमचे जास्त चान्सेस राहणार आहे लागण्याचे, म्हणजे तुम्ही 85 प्लस गुण पूर्ण पेपरमध्ये घेऊ शकता. आणि जीएस मध्ये ज्या काही बेसिक गोष्टी राहणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. करंटचे वगैरे सुद्धा व्हिडिओ बनवणारच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते समजून जातील. आता तुम्ही जर तयारी करत असेल किंवा अगोदर सुद्धा तयारी केली असेल, जे काही विद्यार्थ्यांनी 1 किंवा 2 वर्षापासून तयारी करत आहे ते विद्यार्थी, आणि त्यांचं समजून घ्या स्कोर तुमच्या 70च्या वर जात नाही, तर सर्वात महत्वाचं राहणार आहे ते क्लास. तुम्ही क्लास कुठेही लावून घ्या, एक तर ऑनलाईन लावली तरी चालते किंवा ऑफलाईन जरी तुम्ही बॅच वगैरे जॉईन करत असेल तरी तुम्हाला चालते. पण सगळ्यात महत्वाचा क्लास राहणार आहे, कारण की ज्या काही तुमच्या मॅथच्या वगैरे रिझनिंगच्या वगैरे बेसिक गोष्टी राहते ती तुमच्या क्लासमध्येच राहणार आहे. जोपर्यंत तुमची कन्सेप्ट निघत नाही, तुम्ही जर समजून घ्या एक गणिताचं पुस्तक घेतो म्हटलं आणि त्या पुस्तक मधून जर तुम्ही तयारी करतो म्हटलं तर त्या तयारीमध्ये माहिती आहे का होते काय, तुमची कन्सेप्ट निघत नाही. तुम्ही जशीच्या तशी काय करता, गणित म्हणजे लॉंग मेथड मध्ये तयारी करता. पण क्लासमध्ये त्याच्या अपोजिट राहणार आहे, एकदम शॉर्ट ट्रिक मध्ये कन्सेप्ट सहित तुम्हाला शिकवल्या जाते. म्हणजे तुम्हाला मी असं नाही म्हणत की ऑफलाईन बॅच लावा किंवा ऑनलाईन बॅच लावा, तुम्हाला ज्या काही गोष्टी शक्य होत असेल, जर तुम्ही जॉब वगैरे करत असेल, शहरापासून एकदम दूर राहत असेल तर तुम्ही ऑनलाईन बॅच चालू केली तरी चालते. जर तुम्ही शहरापासून जवळ असेल किंवा शहराच्या ठिकाणी जर राहत असेल तर तुम्ही ऑफलाईन बॅच केली तरी चालते. आता बॅच जॉईन करायच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, अशा शिक्षकांजवळ बॅच लावायची आहे की ज्यांचं शिकवणं तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला शिकवत आहे आणि त्याचं शिकवणं तुम्हाला समजत आहे, तशा व्यक्तींजवळ तुम्ही बॅच लावा. शक्यतो पहिले अनुभव घ्या, म्हणजे असं करू नका की समजून घ्या समोरच्या व्यक्तीचं तुम्हाला शिकवणं समजत नाही तरी तुम्ही समजून घ्या तिथे 6 महिन्याचा कोर्स घेऊन घेतला किंवा समजून घ्या पूर्ण बॅचचा कोर्स घेऊन ठेवलेला आहे, तसं काही करू नका. अगोदर काही दिवस तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा अनुभव घ्या. म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला मराठी शिकवत असेल आणि त्याचं तुम्हाला समजत असेल तर ठीक आहे, तोच व्यक्ती तुम्हाला गणित जर शिकवत असेल आणि गणित जर तुम्हाला समजत नसेल तर मग तुमची ती बॅच काहीच कामाची नाही. म्हणजे सुरुवातीला बॅच जॉईन करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक सब्जेक्टचा अनुभव घ्यायचा आहे. प्रत्येक सब्जेक्ट जर त्या व्यक्तीचे समोरच्या व्यक्तीचे तुम्हाला जर समजत असेल तर ती बॅच तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे. पण बॅच तुम्हाला काय करायची आहे, घ्यायचीच आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन जे तुम्हाला शक्य असेल त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही जर बॅच वगैरे जर जॉईन वगैरे जर केली असेल तर अभ्यास कसा करायचा,
आता जे काही विद्यार्थी जुने आहे ना, त्यांना ह्या गोष्टी माहित आहे पण ते अप्लाय करत नाही. म्हणजे त्यांना माहित आहे बरं, म्हणजे ह्या गोष्टी करायला पाहिजे पण ते करत नाही. आता मी जे काही सांगणार आहे त्या गोष्टी तुमच्या फायद्याच्याच राहणार आहे. जर तुम्ही या पद्धतीने जर समोर समजून घ्या 4 ते 5 महिने जर अभ्यास करत असेल तर तुम्हाला मी 100% नाही 1000% सांगतो की या गोष्टीचा तुम्हाला काय होणार आहे, फायदा होणार आहे. आता तुम्ही जर बॅच वगैरे जॉईन केली असेल किंवा ऑनलाईन वगैरे जर तुम्ही अभ्यास करत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर उद्या तुमचं समजून घ्या क्लासमध्ये जे काही सब्जेक्ट किंवा जो काही टॉपिक तुमचा शिकवणार आहे समोरचा व्यक्ती किंवा तुमचे शिक्षक वगैरे जे काही शिकवणार आहे, म्हणजे समजून घ्या मराठीमध्ये जर प्रयोग जर उद्या तुमचं चालू होणार आहे, प्रयोगचं लेक्चर जर तुमचं चालू होणार आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या प्रयोग चालू होत आहे तर आज की नाही तुम्हाला एक वेळा प्रयोग वाचून जायचा आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहे बरं, ह्या सगळ्या गोष्टी काय आहे तुम्हाला माहित आहे पण तुम्ही अप्लाय करत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला नुकसान होत राहते. ज्या गोष्टी सांगत आहे तुम्ही जर 4 ते 5 महिने जर तुम्ही फॉलो करत राहिले ना, तुम्हाला 100% याचा परिणाम दिसणार आहे, चांगला परिणाम दिसणार आहे. तर तुम्हाला अगोदर जर समजून घ्या तुम्ही प्रयोग वाचून गेले, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे, क्लासमध्ये गेले, क्लासमध्ये शिक्षकांनी तुम्हाला प्रयोग हा चॅप्टर शिकवला, 3 ते 4 दिवस तुमचा प्रयोग हा चॅप्टर चालला, त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा प्रयोग चॅप्टर संपल्यानंतर पुन्हा तुम्ही लायब्ररीमध्ये म्हणा किंवा तुमच्या घरी म्हणा तुम्ही त्याच्यावर जर समजून घ्या रिव्हिजन वगैरे जर करत असेल तर तुम्ही एक तर अगोदर वाचून गेले होते, त्याच्यानंतर क्लासमध्ये पुन्हा प्रयोग शिकत आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करत आहे, तुमचा प्रयोग चॅप्टर झाल्यानंतर पुन्हा तुम्ही रिव्हिजन करताय, म्हणजे एकाच गोष्टीवर तुमचं 3 वेळा रिव्हिजन होत आहे. मग तुम्ही समजून घ्या कितीही नवीन विद्यार्थी असेल ज्यांनी आता सुरुवात केली असेल किंवा समजून घ्या ज्याला कमी समजायला येतो, म्हणजे तुम्ही असं म्हणता की हा अभ्यासामध्ये कमजोर आहे, पण एखाद्या व्यक्तीने जर एकाच गोष्टीवर 3 वेळा जर रिव्हिजन केलं असेल तर मला तर वाटते की ते त्याच्यासाठी काय राहणार आहे, बऱ्यापैकी समजलं असेल त्याला. जर समजून घ्या आणखी तुम्हाला वाटलं की या प्रयोग मधल्या कन्सेप्ट वगैरे निघाल्या नाही किंवा थोडंफार आणखी या टॉपिकवर तुम्हाला मेहनत करण्याची आवश्यकता आहे, मग युट्यूबवर जे काही तुमचे रेकॉर्डेड व्हिडिओ राहते ते कोणत्याही अकॅडमीची राहो किंवा कोणत्याही शिक्षकांची राहो, ती तुम्हाला 2-3 वेळा पाहून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा एक चॅप्टर काय होऊन जातो तिथे कम्प्लीट होऊन जातो. सेम ही गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, गणितासाठी अप्लाय करायची आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्तासाठी सुद्धा तुम्ही करा. 2-3 वेळा जर तुम्ही एकच सब्जेक्टचा आणि एकाच टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास करत असेल तर ते तुमच्यासाठी काय राहणार आहे, एकदम फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यानंतर समजून घ्या तुम्ही हे झालं तुमचं कशासाठी, गणित, बुद्धिमत्ता, आणि एक काय राहणार आहे तुमचं मराठीसाठी. आणि जो काही तुमचा जीएसचा राहते, जीएस मध्ये की नाही सुरुवातीला जर तुम्ही नवीन जर असेल तर एकदम मोठे पुस्तक वाचत बसू नका. एक तुमचं जीएसचं भुतेकर सरांचं नोबेलचं पुस्तक आहे, ते एक पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला कॉलम मध्ये बेसिक गोष्टी दिल्या असेल जीएसच्या, त्या बेसिक गोष्टी पाठांतर करा, आणि होत असेल तर जीएस मध्ये हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जीएसचं जे काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, त्याच्यानंतर संगणक वगैरे, विज्ञान वगैरे, हे सगळे सब्जेक्ट एकाच पुस्तकामध्ये दिलेले आहे. तुम्ही जर बेसिक गोष्टी जर याच्यातनी जर तुम्ही वाचत असेल तर ते एवढं समजून घ्या, तुम्हाला जीएस मध्ये 25 पैकी जवळपास 18 ते 20 गुण जरी मिळत असेल तरी ते तुमच्या फायद्याचं राहणार आहे. जवळपास 18 ते 20 तुम्ही जीएस मध्ये घेत असेल आणि 70च्या वर जर तुम्ही गणित, मराठी आणि बुद्धिमत्तामध्ये जर घेत असेल तर जवळपास तुमचा एकदम सोपा जर पेपर असेल, नॉर्मल पेपर असेल, जवळ तुम्ही 88 ते 90 गुणांपर्यंत पोहोचता, आणि ते 88 किंवा 90 गुण तुमच्या लेखीमध्ये, आणि ग्राउंडमध्ये जर तुम्ही 41च्या वर असेल, 41, 43, 45 या गुणांमध्ये जर खेळत असेल तर 100% तुमचा काय राहणार आहे, एक पोस्ट निघाली म्हणून समजून घ्या. आता मी जे काही युट्यूबवर हे ऑनलाईन कोर्स चालू केलाय एकदम मोफत मध्ये, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, आणि जे काही करंटचे वगैरे व्हिडिओ टाकणार आहे ते एकदम मोफत मध्ये राहणार आहे. मी ज्या पद्धतीने शिकवत आहे किंवा मी ज्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायला लावत आहे, ज्या काही माझ्या 3 विषयांचा अनुभव आहे ना, ते 3 विषय जर मी तुम्हाला गणित, मराठी आणि बुद्धिमत्ता जर शिकवत असेल तर मी तुम्हाला 100% सांगतो की 5 ते 6 महिने जो व्यक्ती माझ्यासोबत जुळून राहणार आहे, मी म्हणेल त्या पद्धतीने जर तो समोरचा व्यक्ती जर अभ्यास करत असेल तर मी तुम्हाला 1000% सांगतो की समोरचा व्यक्ती मी पोलीस घडवतो, 1000% सांगणार आहे. जर त्या व्यक्तीने माझ्यासोबत 5 ते 6 महिने जर दिले असेल तर 100% समोरचा व्यक्ती काय राहणार आहे, पोलीस राहणार आहे. तर आजपासून मी तुम्हाला रोज 1 तास मराठीचा व्हिडिओ, त्याच्यानंतर 1 तास गणित आणि 1 तास काय राहणार आहे बुद्धिमत्ता आणि करंटची व्हिडिओ रोज मी तुम्हाला टाकणार आहे.
हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जे काही विद्यार्थी ज्यांना क्लास वगैरे शक्य होत नाही, फीज वगैरे जास्ती असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि जे काही आपलं युट्यूब चॅनल आहे A to Z पोलीस भरती, त्याला सबस्क्राईब करा. म्हणजे मी जे काही व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे ते लगेच तुम्हाला मिळून जातील. आणि तुम्हाला काय होणार आहे ते सगळे काही गोष्टी काय राहणार आहे, मोफत मध्ये राहणार आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी फक्त ही तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या आहेत, मी या पद्धतीने व्हिडिओ राहणार आहे म्हणून. सगळ्या गोष्टी जे काही तुमचे कोर्स वगैरे राहणार आहे मी लगेच तुम्हाला युट्यूबवर टाकणार आहे. जय हिंद.